राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। जनतेच्या कौलानं प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुतीनं आता सत्तेची वाटणी कशी करायची याचं गणित मांडलंय। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं जबरदस्त विजय मिळवत 68 पैकी तब्बल 51 जागांवर झेंडा फडकवला। या विजयानं जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचं वर्चस्व निर्विवाद झालं। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार हे जवळपास निश्चित झालंय। या पार्श्वभूमीवर सत्तेचे सूत्र कसं रचायचं यासाठी आज कोल्हापूर एअरपोर्ट इथं महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा एक वेगळा आणि संतुलित फॉर्म्युला निश्चित करण्यात आला। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद 1.25 वर्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर जिल्हा परिषदेतील 4 प्रमुख सभापती पद प्रत्येकी 1 वर्षासाठी देण्यात येणार आहेत। त्यामुळे पुढील 5 वर्षात जिल्हा परिषदेच्या सत्ता कारणात 4 अध्यक्ष, 4 उपाध्यक्ष आणि तब्बल 20 सभापती कार्यभार सांभाळताना दिसणार आहे। महायुतीच्या 51 सदस्यांपैकी जवळपास 28 सदस्यांना या 5 वर्षाच्या कालावधीत सत्तेची संधी मिळणार आहे। त्यामुळे अनेक इच्छुकांना नेतृत्वाची संधी देण्याचा आणि पक्षांतर्गत संतुलन राखण्याचा प्रयत्न या फॉर्म्युलातून दिसून येतो। या ऐतिहासिक बैठकीला राज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला। तसेच आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, जनस्वराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच माजी आमदार सुजित मिंचकर यांची उपस्थिती या बैठकीला राजकीय वजन देणारी ठरली। या चर्चेत बांधकाम व आरोग्य, अर्थ व शिक्षण, समाज कल्याण तसेच महिला व बालकल्याण या 4 महत्वाच्या समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येक सदस्याला 1 वर्षाची संधी देण्याचं ठरवण्यात आलंय। त्यामुळे पुढील 5 वर्षात या समित्यांवर एकूण 20 सभापती कार्यरत राहतील। उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन समितीची जबाबदारी असणार आहे। सत्ता वाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात अजूनही एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे। 17 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार असली तरी पहिल्या 1.25 वर्षासाठी अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे। कोल्हापूरच्या राजकीय पटावर आता उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालंय। येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या सत्ता कारणाचा पहिला अध्याय कोणाच्या नावावर लिहिला जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।